फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट शेख इम्तियाज आणि या यूट्यूब चॅनलवरती महाग काय आपण व्हिडिओ लीगल आणि कायदेशीर विषय माहिती बघितली होती आणि एक टाइम पिरियडमध्ये थोडं बिझी असल्या कारणाने मी पुढं व्हिडिओ बनवू शकलो नाही. तर यापुढे आपण आज जी लीगल टॉपिक तयार करणार आहोत किंवा आज मी लीगल माहिती जी तुमच्या समोर देणार आहे त्यामध्ये जामीन अर्ज आपण महागा पार्ट 1 पार्ट 2 पाहिलं होतं. यापुढेच आपण जामीनबद्दल पुढं डिस्कशन करू. जर एखाद्या आजचं जी टॉपिक आहे म्हणजे आपण पाहतात की कोर्टामध्ये वकील साहेबांना आरोपीचे वकील साहेबांना एखादा जामीन अर्ज दाखल केल्यानंतर जे आरोपीचे नातेवाईक असतात ते वारंवार वकिलांशी संवाद करता वेळेस प्रश्न विचारत असतात, वकील साहेब किती वेळ लागणार आहे, वकील साहेब किती टाइम लागेल, अंदाजे किती वेळ लागेल, जामीन पुढं काय होणार, पुढं काय, असा जे प्रश्न विचारले जातात. तर या प्रश्नावर आणि ॲक्च्युअलमध्ये जेव्हा जामीन अर्ज कोर्टामध्ये जातो तर कोर्ट त्या ॲप्लिकेशनला कसं स्वरूपात डील करतो आणि कशा स्वरूपात त्यावर निर्णय होतो याबद्दल आपण छोटीशी माहिती बघणार आहोत. तर बघा, सर्वप्रथम ज्यावेळेस एखादी जामीन अर्ज कोर्टामध्ये दाखल केला जातो तर त्यावेळेस एखाद्या नॉन बेलेबल्स ऑफिसमध्ये म्हणजे एखाद्या आरोपीला अटक केलं ना, अटक केल्यानंतर त्याला कोर्टामध्ये आल्यानंतर कोर्टाने MCR मंजूर केला. तर जर तालुका कोर्ट असेल तर तालुका कोर्टामध्ये MCR झाल्या JMFC कोर्टामध्ये आपण बेल ॲप्लिकेशन देतो आणि त्या बेल ॲप्लिकेशनवरती कोर्ट आयोचा से आणि सरकारी वकिलांचा से म्हणजे जी पार्टी स्टेट पार्टी आहे, स्टेट म्हणजे शासन म्हणजे ज्या FIR जे पोलीस स्टेशन मार्फत दाखल आहे त्या ज्युरिस्डिक्शनमध्ये असणाऱ्या कोर्ट आणि त्या कोर्टामध्ये असणारे पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणजे ते रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ स्टेट ते त्यांचं म्हणणं दाखल करणं म्हणजे सरकारी वकिलांचं म्हणणे म्हणजे त्यांचं काय म्हणणे आहे त्या ॲप्लिकेशनवरती ते. आणि दुसरं जे तपासाधिकारी आहेत त्या संबंधित अपराधाबद्दलचे त्या अधिकाऱ्यांचे सुद्धा म्हणणं दाखल मागविलं जातो. कोर्ट सर्वप्रथम ॲप्लिकेशन त्याच्यासमोर आल्यानंतर ऑदर साईड टू से करतो म्हणजे याचा अर्थ की स्टेटचा आणि आयोचा से तपासाधिकारी आणि PP यांचा म्हणणे दाखल करण्यासाठी ऑर्डर केली जाते. त्यांचे म्हणणं आल्यानंतर कोर्ट त्या ॲप्लिकेशनवर युक्तिवाद ऐकतो आरोपींच्या वकिलांचं, त्या गुन्ह्याच्या संदर्भातले फॅक्ट्स आणि सरकारी वकिलांचं म्हणणे आणि त्याच्यावर त्यांची आर्ग्युमेंट पूर्ण ऐकली जाते आणि मग नंतर ॲप्लिकेशन डिसाईड केला जातो. हे झाली खालच्या कोर्टाची प्रोसेस. आणि तसेच जर एखादा आरोपी सेशन ट्रायल बाय सेक्शनमध्ये आरोपी असेल म्हणजे स्पेशल ॲक्टमध्ये किंवा पॉक्सो सारखे किंवा महिलाच्या संदर्भात असणारे जे अपराध आहे त्यामध्ये जर अरेस्ट झालेला असेल तर यामध्ये सुद्धा कोर्ट MCR झाल्यानंतर आरोपीला मॅजिस्ट्रेट कस्टडी म्हणजे जेलला पाठवला जातो. संबंधित जेल जी असेल जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येक जेल असते तिथं ते जेल आरोपी म्हणून त्याला MCR मध्ये ठेवतात आणि त्यानंतर ॲप्लिकेशन कोर्टासमोर येतो. सेशनच्या कोर्टामध्ये सेशन बेल ॲप्लिकेशन असं त्याला म्हणतात, त्यामध्ये येतो. आल्यानंतर त्या ॲप्लिकेशनवर कोर्ट सुद्धा सेम अशीच प्रोसेस करतो की त्याच्यामध्ये सुद्धा आयोचं म्हणणे दाखल करण्यासाठी PPला ऑर्डर करतो. मग PP आयोचं म्हणणे मागवितात आणि त्यावर आपले म्हणणे दाखल करतात आणि त्यानंतर संबंधित बेल ॲप्लिकेशनवरती युक्तिवाद होतो आणि युक्तिवाद झाल्यानंतर मग ते ॲप्लिकेशन डिसाईड होतं. तसेच पण ज्या गुन्ह्यामध्ये पॉक्सो सारखे किंवा स्पेशल विनयभंगासारखे असे जे अपराधामध्ये महिलाच्या संदर्भामध्ये अपराध आहे यामध्ये फिर्यादीचं सुद्धा म्हणणं मागविलं जातो. म्हणजे PP आणि तसंच संबंधित गुन्ह्यामध्ये देणारा फिर्यादी यांची सुद्धा म्हणणे मागविला जातो. आणि ह्यामध्ये विशेष म्हणजे ज्यावेळेस ॲप्लिकेशन डिसाईड केलं जातो त्यामध्ये बेल ॲप्लिकेशन आरोपी जेव्हा बेल मागतो कोर्टाकडे त्यावेळेस आरोपीला सुद्धा फिर्यादीला सुद्धा एक राईट असतो ती आपलं संबंधित बेल रिजेक्ट करा किंवा ती जामीन त्याला देऊ नये म्हणून सुद्धा आपलं स्वतःचं म्हणणे ॲफिडेव्हिट दाखल करू शकतो. असेच कायदेविषयी माहिती यापुढे आपण या चॅनलवर बघणार आहोत. तर